नमस्कार मित्रांनो. पारू 14 नोव्हेंबर प्रोमध्ये प्रीतम म्हणतो, पारू थँक्यू. ती म्हणते, का प्रीतम सर? तो म्हणतो, अगं तू सगळ्यांवर किती उपकार केलेस. पारू म्हणते, हे काय बोलता, कसले उपकार? तो म्हणतो, अगं आईचा जीव वाचवला, बाबांचा जीव वाचवला, आणि एवढंच काय, प्रिया मॅडम आणि माझं लग्न तुझ्यामुळे झालं. पारू म्हणते, प्रीतम सर असं काय बी नाही. प्रीतम म्हणतो, तू किती नाकारला ना हेच सत्य आहे. पारू म्हणते, कसं? तो म्हणतो, अगं तुला आठवतं का, आपण गावाकडे प्रिया मॅडमच्या घरी गेलो होतो आमच्या दोघांच्या लग्नासाठी, आबांची परवानगी मिळवण्यासाठी. अगं तुझ्यामुळे माझं आणि प्रिया मॅडमचं लग्न झालं आहे. आठवते ना, आपण गेलो होतो तिकडे. तू माझी वहिनी आणि दादाची बायको बनून राहिली होतीस. तू तिथे दादाची किती काळजी घेतली होतीस, आणि इतकी चांगली काळजी घेतली होतीस ना की दुसरं कोणी घेऊच शकत नाही. आता पारूचा चेहरा खुलतो. ती आदित्यकडे जाते आणि बघते तर काय, प्रिया आदित्यला म्हणत असते, आदित्य सर तुम्हाला सांगा, तुम्हाला कशी मुलगी पाहिजे? आदित्य म्हणतो, पारू. हे नाव ऐकल्यानंतर प्रिया शॉक होते आणि त्याच्याकडे बघत राहते. पण दारामध्ये पारूला बघून आदित्य पारू बोललेला असतो. प्रिया आश्चर्याने विचारते, आदित्य सर काय पारू? जेव्हा लग्न होतं तेव्हा प्रीतम आणि प्रिया पारू आणि आदित्यला शेजारी उभा करतात आणि दोघांना जोडीने नमस्कार करतात. गावाकडे पण प्रिया पारूला आदित्यवरून चिडवत असते. अर्थात तिला माहीत असतं पारूचं आदित्यवर प्रेम आहे. पण इकडे मात्र ती पलटी मारते आणि सगळंच विसरते आणि आदित्यच्या लग्नासाठी आता पुढाकार घेते आणि त्याला प्रश्न विचारते, तुम्हाला कशी मुलगी हवी आहे? पारू बिचारी तिचा नाटकीपणा बघत असते. तर तुम्हाला काय वाटतं, स्वतःचं प्रेम मिळेपर्यंत प्रियाने पारूचा वापर केला का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.